आप देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। मालाड पूर्व में पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे द्वारा भव्य छतरी वितरण कार्यक्रम संपन्न। मुंबई मालाड पूर्व के अप्पापाड़ा स्थित महारानी सईबाई विद्या मंदिर में शिवसेना शिंदे गुट के पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे द्वारा एक भव्य मुफ्त छतरी वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में उत्तर पश्चिम जिला के खासदार रविंद्र वायकर ने बतौर मुख्य अतिथि हिस्सा लिया और अपने कर कमलों से छतरी वितरण की शुरुआत की। लगभग 2000 से 3000 लोगों को इस अवसर पर छतरी वितरित की गई। सांसद रविंद्र वायकर ने इस कार्यक्रम के दौरान लोगों से सरल भाषा में बात करते हुए केंद्र और महाराष्ट्र सरकार द्वारा किए जा रहे कार्यों पर चर्चा की। उन्होंने पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे की सराहना की, जिस पर लोगों ने जोरदार तालियों से उनका समर्थन किया। इस आयोजन में दिंडोशी विभाग प्रमुख वैभव भरटकर ने भी महायुति सरकार और आयोजक आत्माराम चाचे की सराहना करते हुए कार्यक्रम की सफलता की शुभकामनाएं दी। वहीं पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे ने इस कार्यक्रम को सफल बनाने में मदद करने वाले सभी पदाधिकारियों, कार्यकर्ताओं और शिव सैनिकों का आभार व्यक्त किया। इस कार्यक्रम में युवा सेना के नेता रुपेश कदम, शिव सैनिक अरुण सुरवे, सुरेश यादव, लांजा राजापुर साखरिया विधानसभा के संपर्क प्रमुख विश्वास राघव, दादा येड़गे, शिवसेना शाखा प्रमुख विलास हुमणे, भानुदास वारंग, मिलिंद पाताड़े, संदीप मसूरकर, रवि पाटिल, संजय परब, युवा शिवसैनिक प्रथमेश पाटिल, मनीष शुक्ला, महिला विभाग प्रमुख सुमनताई सावंत, ऋषिता चाचे सहित बड़ी संख्या में महिला और पुरुष शिवसैनिक उपस्थित थे। सभी ने अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आनंद दिघेजी यांना वंदन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री वैभव भरटकर, दिंडोशी विभाग प्रमुख श्री विष्णू सावंत, अरुण सुर्वे, विश्वास राघव, तुकाराम केळगे, सुरेश यादव, विलास हुमणे, आमचे आत्ताच आलेले कदम, रुपेश कदम, विलास हुमणे, विजय नाईक, संजय परब, रवि पाटील, मिलिंद पाताळे, संदीप मसूरकर, प्रदीप सावंत, भानुदास वारंग, सर्व महिला शाखा प्रमुख, युवा सेना प्रथमेश पाटील, राजू सावरकर, पुरुषांची सर्व नावं लिहिली, महिलांची का नाही लिहिली? 50% महिलांना आपण आरक्षण देतोय असं नाही। महिला आघाडीनं पुरुषांची पण तसं लिहायचं, पुरुष आघाडी लिहायची होती तेव्हा। आपण जेव्हा कायद्याने 50% त्यांना अधिकार दिले तर त्यांची नावं ही संपूर्ण ज्या पद्धतीने पुरुष आहेत त्या पद्धतीने महिलांची देखील आलीच पाहिजे। याबद्दल वादविवाद होणार नसतो। आता तुम्ही मला रामाचं प्रतीक म्हणून एक पुतळा दिला। आता रामासारखं वागलंच पाहिजे ना। आणि राम सत्यवचनी होता, एकवचनी होता, एकपत्नीत्व देखील होतं। कोणी बघतच नाही असो, कोणाच्या मनात काय मला माहित नाही। परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधू-भगिनी, माता, कालच मी 10 दिवसांनी जपानमधून रात्री 11:30 वाजता जपानमधून होतो। मी अनेक देशांचा प्रवास केले। काल 11:30 वाजता मी घरी आलो। 9:21 ला बरोबर शार्प मी मुंबईच्या एरोड्रोमवर उतरलो। बाकीच्या सर्व सुपरस्टार पर्यंत 11:30 झाले। सकाळी 7च्या विमाने परत मी दिल्लीला गेलो। 11 वाजताची मीटिंग होती। जे इन्कम टॅक्स कायदा जो निघालेला आता 2025 चा, त्याच्यामध्ये 543 खासदारांमध्ये 30 खासदारांना घेण्यात आलं। त्याच्यामध्ये रवींद्र वायकर यांना देखील घेण्यात आलं। इन्कम टॅक्स आम्हाला विषय नव्हेच, परंतु एक अभ्यासू खासदार आणि मग तो इन्कम टॅक्स कायदा
2 महिन्यांमध्ये आजची 34वी बैठक, म्हणजे 2 महिन्यामध्ये मी 34 वेळा दिल्लीला गेलो. आणि आजची बैठक समाप्त होत असताना महासचिव दिल्लीचे यांच्याकडे मला पत्र आलं, उद्या सकाळी हरियाणामध्ये 2 दिवसाचं देशातल्या सर्वच खासदारांचं महापौरांची एक सेमिनार लावले लोकसभेच्या माध्यमातून. हरियाणामध्ये देशातल्या जवळजवळ 500 महापौरांचं, कदाचित महाराष्ट्रातल्या देखील महापौर आणि कमिशनर, म्हणजे जे आता आपल्याकडे 3 वर्ष इलेक्शन झालं नाही पण माझीना देखील बोलवलेले असं मला कळलं. आणि त्या 500 लोकांमध्ये देशातल्या आमच्या 5 खासदारांना निवडलंय. त्या 5मध्ये पहिलं मला रवींद्र वायकर म्हणून मला निवडलं. आणि मग चाचणच्या इथे यायचं होतं. काल रात्री मी त्यांना फोन केला पण त्याने काही उचलला नाही, म्हणजे काळजी मला. आणि मग तिथे गेल्यानंतर मी आज दुपारी, माझी तिकीट नव्हती आजची, म्हटलं उद्या बोलवलं तर जाऊ की नको. पुन्हा आता दिल्लीवरनं पुन्हा उद्या सकाळी माझं 6:40चं प्लेन आहे, म्हणजे 4ला उठायचंय मला, तर जाऊ की नको. परंतु शब्द दिला आणि शब्दाला पाळणं ते तुम्हाला माहिती नाही. एकदा शब्द दिला तर नुकसान असो किंवा फायदा असो तो पाळतो. म्हणून तुम्ही रामाची प्रतिमा दिली ती गरज अजूनपर्यंत एकवचनीच आहे, अनेक वचनी झालेलो नाही. आणि त्या पद्धतीने उद्या मला 6:40च्या विमानाने हरियाणाला जायचंय. आणि त्या ठिकाणी 5 खासदारांच्या मध्ये 100 महापौरांचं, म्हणजे 500च्या 100 अशा 5 आमचे डिव्हिजन केले आणि प्रत्येकाला विषय दिलेला आहे. मला विषय आहे अर्बन डेव्हलपमेंट, म्हणजे शहराचा विकास. त्या महापौरांना मुंबईचं कॉर्पोरेशन नव्हे तर देशाचं कॉर्पोरेशन, ज्या पद्धतीने महापौर हे निवडले जातात आणि त्यांनी कसं हँडल करावं असलेल्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये देखील बोलणार आहे. 1888च्या कायद्याने मुंबईची महानगरपालिका चालते. त्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या 1888च्या कायद्याच्या पुस्तकात 634 पान आहेत, 550 कलम आहेत. आणि त्या 550 कलमामधून 1 नंबर कलम म्हणजे या महानगरपालिकेचा नागरिकत्व, नगरसेवक हा कसा निवडावा. मी कधी उघडलंय का 1888चा कायदा मला माहित नाही, पण उघडा जाऊ, आज जाऊन उघडा. ज्या वेळेला नगरसेवक निवडून येतो त्यावेळेला तो 1888च्या कायद्याचं पहिलं पुस्तक हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांना दिलं जातं. ह्याचा अभ्यास पहिल्याने करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये नगरसेवक कसा निवडला जातो, त्यानंतर महापौर कसा निवडला जातो, किती कमिट्या असतात, त्या कमिट्यांवरती कशी निवड केली जाते, आणि त्याच्यानंतर 61व्या कलमाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बेसिक अमेनिटी देतो, म्हणजे मूलभूत सोयी सुविधा, त्या 61 कायद्याच्या नंतर सुरू होतात. आणि त्यामुळे तुम्ही 63 क करता माहिती आहे मला. 63 के म्हणजे काय, कधीतरी एकदा मला बोलवा सर्वांना, तुमचे जेवढे पदाधिकारी. जर मला देशाच्या सर्व महानगरपालिकेच्या महापौरांना जर शिकवायच्यासाठी बोलवलं जातं, तुम्ही का बोलत नाही मला कळत नाही. असं तर या दृष्टीने उद्या त्या ठिकाणी मी जाईन. 2 दिवसाचं अधिवेशन आहे, त्याचं उद्घाटन आमचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या 100 महापौरांच्या बाबतीमध्ये काय त्यांच्याबरोबर चर्चा केली, कशी केली, कशा पद्धतीने त्यांच्या मागण्या
याचं विश्लेषण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्यक्षांच्या समोर आम्हाला स्पीच द्यायची. आता रात्री कधी वाचायचं, कधी पोचायचं, परंतु माझं काय आहे, मला काही तसं काही प्रश्न येत नाही. त्या कायद्यामध्ये ज्या वेळेला इन्कम टॅक्स कायद्यामध्ये मी पाहिलं की अनेक किचकट तऱ्हेने इन्कम टॅक्स कायदा हा पहिल्याचा होता. 1961 ला इन्कम टॅक्सचा कायदा पहिला बनवण्यात आला. त्याच्यानंतर तो किती सिम्प्लिफाय करायचा कायदा संमत केला, पण तो सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी जी आमची कमिटी बनवलेली आहे, प्रत्येक वर्डचा अर्थ बदलतो आणि अशा दृष्टीने आम्ही प्रत्येक राज्यामध्ये, मुंबई असो, आणखी बँगलोर असो, या सर्व ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही इन्कम टॅक्सचं रिटर्न भरता ना, ते रिटर्न तुमचं बँगलोरला जातं आणि बँगलोरवरनं त्यातनं तुमचं किती पद्धतीने तुमचं भरलेलं आहे, नाही भरलेलं आहे, याच्यानंतर तुम्हाला किती रिटर्न केलं पाहिजे किंवा एक्स्ट्रा घेतलं पाहिजे, तिकडून येतं. सर्व कॉम्प्युटराइज आहे. मी याच्यावरती पूर्ण कधीतरी मला बोलवा का इन्कम टॅक्स भरतच नाही तुम्ही, तो विषय वेगळा आहे, जाऊ दे, तो पण आपण नंतर घेऊया. परंतु मी अजूनही तुमच्या विभागामध्ये ज्या पद्धतीने मी जोगेश्वरीत काम करतोय, आता ज्या पद्धतीने मी अंधेरीत काम करतोय, ज्या पद्धतीने मी झुला काम करतोय, मी तुमच्या इकडे म्हणजे नागरी निवारामध्ये सुरू केलंय, पण तुमच्या इकडे मी अजून आलेलो नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला कळणार नाहीये मी काय करेन आणि काय नाही. मी 2 मीटिंग घेतल्या, त्या 2 मीटिंग मध्ये मला अभ्यास चालू होता की मला काय करायचंय. मला माहिती आहे तुमच्या इथल्या बेसिक ऍबिलिटी मला माहिती आहे, तुमच्या इथे असलेल्या डोंगरावरच्या वन खात्याच्या जमिनीच्या बाबतीमधल्या गोष्टी मला माहिती आहे. मग त्यातनं मार्ग कसा काढायचा आणि यासाठी मी केंद्रामध्ये 377च्या माध्यमातून तो विषय जेव्हा मला समजलाय, तो विषय देश पातळीवरती घेऊन की ज्या झोपडपट्ट्या अशा पद्धतीने वन खात्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेवरती असतील त्या फक्त मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आहेत का, तर नाही, तर त्या देशामधल्या प्रत्येक ठिकाणी फॉरेस्ट असलेल्या त्या ठिकाणी असणार. मग मला जर कायदा करायचा आहे तर देशातल्या सर्वांसाठी मला करायला पाहिजे. आणि त्यामुळे हा नागरिक जो असतो, महापौर, पौरचा अर्थ काय, तुम्ही महा म्हणता मोठा, पण पौरचा अर्थ काय हा देखील तुम्हाला कळला पाहिजे. पौरचा अर्थ म्हणजे नागरिक. मग ज्याच्यामध्ये नागरिक आहे ते कायदे आणि कर्तव्य याचा संस्कृत अर्थ हा पौर आहे. कधी तुम्ही विचार केला की नाही मला माहित नाही, पण त्याचा विचार केला तर तुम्हाला कळलं. आणि म्हणून हा विचार करताना मी त्या वन जागेवरती, फॉरेस्टच्या जागेवरती असणाऱ्या लोकांना कसं काम करायचंय, मी या ठिकाणी याच्या अगोदर देखील आलो होतो. संजय निरुपम साहेबांनी ज्या वेळेला बैठक घेतली त्यावेळेला देखील त्याला सांगितलं अशा पद्धतीने नाही, मला तर कायद्यामध्ये रूपांतर केलं तरच मी यांना न्याय देऊ शकतो. नुसतं फॉर्म करून किंवा अंती करून मला चालणार नाही, कारण ते मला चॅलेंज आहे की एक नागरिक या देशाचा, या महाराष्ट्राचा, या मुंबईचा तो मनुष्य आहे, तर त्याला बेसिक पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी, ज्या काही बेसिक आरोग्य, शिक्षण हे देणं मुंबई महानगरपालिकेचं काम आहे. हे दिलंच पाहिजे, मनुष्य म्हणून आम्हाला जगवलंच पाहिजे, हे सरकारचं काम आहे. हे राज्य शासनाचं असेल, महानगरपालिकेचं असेल किंवा केंद्र शासनाचं असेल, त्यांनी मनुष्य म्हणून आम्हाला दिलं पाहिजे. आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये काय होतो, का आमची परिस्थिती नसते म्हणून आम्हाला नाही वाटत आम्हाला बिल्डिंग मध्ये राहावं, माझ्या मुलाला नाही वाटत प्रायव्हेट मध्ये मला शिक्षण घ्यावं, मला चांगले रस्ते असावे, मी घाणीमध्ये राहायला नाही पाहिजे, ते मला पाहिजे, मला वाटतं. आणि ही जाणीव आमच्या राज्यकर्त्यांना येणं गरजेचं आहे, म्हणजे मला येणं गरजेचं आहे, कारण मी राज्यकर्ता झालेलो. आणि म्हणून तुमच्या इथे आल्यानंतर मी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं, जोगेश्वरला पहिला गुंडगिरी होती, 74 ची दंगल, 84 ची दंगल, 89 ची दंगल, 92 ची दंगल. जोगेश्वरला कोणी चांगली माणसं यायची नाही, बिल्डर यायचं नाही, कोणी यायचं नाही, दारूचे धंदे, मटक्याचे धंदे, हे सर्व मी नामशेष केले कायद्याच्या माध्यमातून आणि सर्वांना बेसिक किती दिलं. आणि आज जोगेश्वरी मध्ये उभे येतोय
तुमचा बाकीचे बिल कल्पतरू येतोय. आज भाव 50,000चा आमच्या जोगेश्वरीमध्ये आहे. काय येतो हा बदल घडवला आणि म्हणून कायद्यामध्ये कसं रूपांतर करायचं हे शिकलं पाहिजे. नुसतं मोर्चे काढले, बोलले, विधानसभेत बोलत नाही चालत. आता तुमच्या इथला दिग्दर्शिता जो प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघाच्या बाबतीमधला मृणालपूरची मागलेली वसाहत आहे तिथला वर्ग 2 मधून 1 मध्ये करायचा म्हणजे ब मधून अ मध्ये आणायचा. सहज गोष्ट शक्य आहे आणि ते मी करणार आहे. नक्कीच त्यांना सांगा आता तुम्ही बोलून काय उपयोग नाही. हे मी ऑलरेडी सर्व प्रथा परंपरा चालू केलेले. तुम्ही सांगता आता टॅक्स 10%चा नाही घेतला पाहिजे, कमी घेतला पाहिजे. अरे बरं, पहिलं वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणणे महत्वाचं आहे. नंतर टॅक्स वगैरे बघू आपण ते, पण ते करणं त्याचा जीआर येणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या गोष्टी तसंच तुम्ही जर रस्ता म्हटलं आपण तिसरी बैठक तुमच्या इथे व्हायची, दुसऱ्या 2 ठिकाणी झाल्या. दुसरं विमानाच्या बाबतीमध्ये देखील मी पहिल्याच भाषणामध्ये बोललो होतो. माझं दिल्लीचं पहिलं भाषण आहे का की मुंबईच्या मध्ये असलेल्या सांताक्रूझ विमानतळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झालं पाहिजे हे मी पहिलं म्हटलं होतं. मुंबईला 1 रनवे आहे, दुसरा अर्धा आहे, दिल्लीला 4 रनवे आहे. या ठिकाणी जवळजवळ 280 ते 300 विमानं रोजची ये जा करतायत आणि अशा वेळेला एखाद्या पक्षाची धडक लागली, घाणीमुळे ते पक्षी येणार आणि ते पक्षाची धडक लागली तर विमानाचा अपघात होऊ शकतो. हे माझं वाक्य तुम्ही पहा त्या लोकसभेमध्ये बोललोय की नाही. आज आम्ही पाहतोय वर्षावेळेला ज्या वेळेला गणपती विसर्जनाच्या वेळेला रात्री 2 वाजता मी आणि माझी मिसेस होतो त्यावेळेला जेवढ्या मोठ्या गणपतीच्या विसर्जनाच्या मूर्ती ज्या असतात त्या वर्षावेळेला जातात. पण त्या वर्षावनामध्ये विसर्जन करत असताना बाजूला ज्या जोगेश्वरी ईस्ट, गोरेगाव ईस्ट, पार्ला ईस्ट, अंधेरी ईस्ट याचं सर्व सिवरचं पाणी हे त्या ठिकाणी जातंय. तिथेच आम्ही गणपती विसर्जन करतोय. याच्यासाठी सिवर ट्रीटमेंट प्लांट बसवला पाहिजे. हा कधी विचार केला का? 40 वर्षापासून तुम्ही गणपती विसर्जन करता, त्याचं कधी डिसेंडिंग केलं का? याचा कधी तुम्ही विचार केला का? हे सर्व प्रश्न मी लोकसभेत मांडले आणि लवकरच त्याचं काम सुरू होईल. 380 कोटी त्या वर्षाव्याच्या डेव्हलपमेंटला आणि त्या ठिकाणी बोटिंगसाठी ती जागा असते ती बांधण्यासाठी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या इथून ती करण्यात येणार. आज तुम्हाला माहिती आहे रेल्वे मधून जात असताना आम्ही रेल्वेचा मास्टर प्लॅन कधी बनवणार आहात? आम्ही आमचा वडील भाऊ बहीण ज्या वेळेला आमची कामावर जाते त्यावेळेला लटकत जातो आणि परवाच्या दिवशी तुम्ही जर झालेला अपघात पाहिला 2 गाड्यांच्या मध्ये अनेक लोक अपघाती मृत्यू पावले. मग याच्यासाठी आमच्या मुंबईला रेल्वेसाठी मास्टर प्लॅन गेले 10 वर्ष जे करतात ते झालं का? मुंबईच्या इथून जाताना गावाला जाताना आम्हाला दादरला जायला लागतं, मुंबई सेंटरला जायला लागतं, आम्हाला विटीला जायला लागतं. मग माझं जोगेश्वरी स्टेशन हे जंक्शन कधी होणार आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला या डिसेंबर मध्ये रवींद्र वायकरच्या माध्यमातून जोगेश्वरी जंक्शन सुरू होत आहे. कोकणामध्ये जायचंय, आणखी पुढे जायचंय, सर्व गाड्या तुम्हाला जोगेश्वरी मधून मिळणार. तुम्ही नुसतं सांगायचं जोगेश्वरी नावाची एक गाडी काढा, एक रेल्वेची ट्रेन काढा. अरे आता अनेक गाड्या तिथून निघणार आहेत, अनेक गाड्या. एवढ्याच नव्हे तर गोरेगाव देखील जंक्शन करण्याच्या माध्यमातून गेलेले आहे. गोरेगाव देखील जंक्शन करतोय. त्याचप्रमाणे वसईला देखील सर्वात मोठं जंक्शन करतोय. तो मुंबई सेंटरला 9 आमचे प्लॅटफॉर्म आहे. त्या पद्धतीने वसईला त्याच्यापेक्षा जास्त प्लॅटफॉर्म करून बाहेर तिकडून येणाऱ्या गाड्या तिकडूनच तशा वळल्या तर सर्व ठिकाणी जाऊ शकतो आणि मुंबईला येणारी जी गर्दी आहे ही गर्दी थांबवली जाऊ शकते. वाळवंट बंदराचा विकास देखील झाला पाहिजे. यासाठी ते टर्मिनल असणं गरजेचं आहे, कारण औद्योगिक दृष्ट्या बाकीच्या देखील गोष्टी चालणार आहेत आणि त्यामुळे याचा सर्वांचा अभ्यास करून ही सर्व कामं करतोय आणि तुमच्या इथे अजून येतोय. तुम्ही एक सांगितली शेड, तुम्ही एक शेड सांगितलेली आहे, पण तुमच्यासाठी जेवढ्या तुम्ही सांगाल मी आता आल्यानंतर या पुढच्या 10 दिवसामध्ये
ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे, परवा दिवशी माझ्याकडे आले कोणतरी की 75 पाईप पाहिजे, 20 पाईप पाहिजे, जे पाहिजे ते मिळणार आहे. मी तात्काळ रात्री सांगितलं, सकाळी ते 75 पाईप उतरवले. तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पुढच्या 10 दिवसात सांगा. एक टार्गेटेड तुमचा एरिया की 10 दिवसात जेवढी कामं तुम्हाला राहिली आहेत ती आपण चालू करतो, कुठलीही काम. कारण एकदा उतरायचं म्हणजे त्याच्यासाठी असलेला निधीची उपलब्ध करायची, निधी उपलब्ध केल्यानंतर त्याची मागणी करायची, ते करून टेंडर काढायचं आणि ते कामाला सुरुवात करायची. ते सर्व झालेले तुम्ही जिथे सांगाल तिथे कामाला आम्ही सुरुवात करू. आज मला माहिती आहे की मला अजून एक मीटिंग आहे, परंतु 6 वाजल्यानंतर त्याला चहा दिलेला असतं असं मी समजतो. नसेल दिले तर नंतर का, परंतु आता जेवणाची वेळ झालेली. मी बोलू का जेवण नाही, घरी गेलेला असेल तुम्ही, पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, असं उशीर झाला ना तर सगळं तयारी करून ठेवा. आज त्याने जे छत्र्या दिलेल्या आहेत या छत्र्या, याचाच अर्थ इलेक्शन जवळ आलेलं आहे, याचाच अर्थ इलेक्शन जवळ आलेलं आहे. साहेब दरवर्षी देतात. आणि तुम्हाला माहिती आहे टिकायचं असेल तर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि त्यामुळे जे नगरसेवक आहेत, जे रिंगणात आहेत, जे आता रिंगणामध्ये उतरणार आहे त्यांना लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. आणि मला सांगतो तुम्हाला, आमचा जीव देखील मुंबई कॉर्पोरेशन मध्ये अडकलेला असतो. कारण सांगतो, मुंबईमध्ये कॉर्पोरेशन मधले कॉर्पोरेटर म्हटलं की त्याचा वैयक्तिक लोकांशी संबंध असतो, त्यांच्या सुखामध्ये त्यांच्या दुःखामध्ये. आणि आपल्याला ते ओळखतात, तो मनाचं समाधान आहे ते मुंबई कॉर्पोरेशन मध्ये मिळतं, बाकीच्या कुठल्याही पदांमध्ये ते मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काम असतील ती लवकरच आपण सुरू करतो. आपण खूप वेळ इथे उपस्थित राहिला, छत्र्या आलेल्या आहेत, ज्यांना मिळाल्या आहेत त्यांनी अवश्य घ्या, ज्यांना नाही मिळणार त्यांनी माझ्याकडे नाव नाही, माझ्याकडे नाव द्या. तेवढ्या बाकीच्या छत्र्या मी स्वतः पाठवून देईन, त्या कितीही असो माझ्याकडनं देखील त्या मिळाल्याच पाहिजे. आणि मी दरवर्षी वाटतो, दरवर्षी 10,000 छत्र्या मी वाटतो, त्याची ऑर्डर दिलेली आहे. विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील आपला 12 का 13 तारखेला आहे, 2 दिवस. तर या ईस्टचा एक बाजूला घेतला आणि वेस्टचा घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव आता आपण या आठवड्यात चालू करतोय. छत्र्या मिळाल्या त्याचा उपयोग करा, त्या लोकांना दिसल्या देखील पाहिजे. चाचे साहेबांनी या छत्र्या दिलेल्या आहेत आणि असंच लोकांशी बांधिलकी असणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटणं, इथून वाटणं की यांना करायला पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. आम्ही जरी सहजतेने बोललो तरी इथून वाटणं हे महत्वाचं आहे. हे सर्व गुण आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये आहेत आणि म्हणूनच शिवसेनेला भरभरून आशीर्वाद मताच्या रूपाने देतात. त्याबद्दल खूप आभार मानतो. पुनश्च एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं काम सुरू केलेलं आहे, त्यामुळेच लोक जवळ आलेले आहेत. आणि लाडक्या बहिणी त्या आहेतच, जास्तीत जास्त संख्येने त्या आहेतच. तसंच प्रेम शिंदे साहेबांवर आमच्यावरती ठेवा, अशा प्रकारची मागणी करतो. आपण इथे खूप वेळ बसलात, पुनश्च भेटू. आता ते पुढच्या आठवड्यामध्ये मी बैठक लावेन, एक 10-12 तारखेनंतर एक बैठक लावू. आपल्या वार्डात 30वी बैठक लागलेली आहे, त्याच्या अगोदर कामाला सुरुवात करू. पाण्याची समस्या असेल तर उद्याच मी फोन करेन आणि पाण्याची समस्या ती आपण पूर्ण करूया. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर्व नागरिकांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जिंदाबाद. आपण काय नुसते छत्री घ्यायला नाही आलोय, सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. आपला हा आपापडा आपला आहे, आपण सगळे मिळून आपापडा घडवलाय. आपण सगळे मिळून तिथे नगरसेवक निवडून दिले, हे सगळे आपले लोक आहेत. जेव्हा आपले लोक असतात तेव्हा आपल्याला एक अभिमान असला पाहिजे की आपले लोक वरती बसले आणि आपण त्यांच्यासाठी एकत्र आहोत. ती जनतेची भावना त्यांच्या चेहऱ्यावरती दिसली पाहिजे, त्यांच्या आवाजातून दिसली पाहिजे, अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक आत्माराम चाचे साहेब यांनी आज छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे अभ्यासू आणि ज्यांच्यावर आपण सगळे अभिमान करू असे आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार अख्ख्या पार्लमेंट मध्ये 528 पैकी आमचा नंबर 32वा लागतो. हा आम्हाला अभिमानाची गोष्ट साहेब पहिल्यांदा निवडून. इतका त्यांच्या कामाची क्वालिटी आहे, इतके त्यांच्या विचारलेले प्रश्न संसदेमध्ये आतापर्यंत मागे 10-15 वर्षाच्या अनुभवाबद्दल चर्चा ना केलेली बरी,
परंतु मागील 10 महिने 15 महिन्यात झाले असतील, या 15 महिन्यामध्ये जितके साहेबांनी केंद्र सरकारला मुंबईच्या प्रश्नांवरती झोकाळून सोडलंय आणि त्या सगळ्या प्रश्नांवरती केंद्रीय मंत्र्यांकडून प्रत्येक वेळेला ते एक स्टेप वाईज कामं पूर्ण करण्यात आली आहे. हे तुम्हा सगळ्यांना आणि आम्हा सगळ्यांना की आपण ज्यांना निवडून दिलं ते एक अभ्यासू आणि एक दमदार नेतृत्व आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनी निवडलं. त्याबद्दल पहिल्यांदा साहेब आपल्याकडे आले, मी आपल्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आमच्या दिग्दर्शी विधानसभेचे आज सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. सगळे विधानसभा प्रमुख पासून विभाग प्रमुख पासून अरुणभाई सुर्वे असतील, चाचे साहेब असतील, आमचे राजू सावरकर असतील, शरद कुठे दिसत नाहीये, आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी, सर्व शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 36 पासून 44 पर्यंतचे सगळे उपस्थित आहेत. महिला पदाधिकारी इथे सगळे उपस्थित आहेत आणि आज हा आमच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. परंतु आता माझ्या दोन्ही सहकारी नगरसेवकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या, त्यांचे प्रश्न आपल्या समोर मांडलेले आहेत. याचबरोबर मी काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो. 2017 मध्ये निवडणुका झाल्या, त्यानंतर निवडणुका पुन्हा होतील कधी, 2022 कोविड काळामध्ये गेला, सगळ्यांना वाटलं 2022 मध्ये होतील. परंतु 2017 मध्ये जेवढे सगळे नगरसेवक निवडून झाले, सगळे लकी नगरसेवक 4 वर्ष आम्हाला बोनस मध्ये मिळाले. या 4 वर्ष बोनस मध्ये आम्ही काय केलं तर आपल्या आपापल्या 120 फुटाचा रोड हा आपण प्रपोज केला आणि आज त्याच्या सगळीकडे नोटीस वाटल्या गेल्या आहे. लवकरात लवकर आपण तो रस्ता उघडण्यासाठी जो मालाड कांदिवली आणि गोरेगावला जोडतोय तो रस्ता उघडण्याचं काम आपल्या माध्यमातून चालू आहे. आज आपण ज्या रस्त्याने येत आहे या रस्त्याच्या दोन्ही साईडला महापालिकेकडून नोटीस देण्यात आलेली आहे की आपण त्या रस्त्याच्या वायडिंगचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण ते हातात घेतलेलं आहे. एक 6 महिन्यापूर्वी आपल्याला तुम्ही म्हणू शकत होतात की कुरार विलेज मधून आपापडा येणं कठीण आहे, परंतु मागील मे महिन्यापासून आपण सगळे कुरारचे रोड सीसी बनवले. आपण सेंट जॉर्जच्या शाळेपासून आपापड्यापर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब आज आले, काल रात्री आपल्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आपापड्याचं. नाहीतर विश्वास त्यांच्या तिथून या वेळेला येतं म्हणजे अशी बोटमध्ये येण्यासारखी थोडी भूमिका होती, परंतु साहेब आज आले म्हणजे कोणाची पावलं चांगली असतात, खरोखर त्यांना नमस्कार केला पाहिजे. तुम्ही आजच्या 2 दिवस आधी बोलवलं पाहिजे होतं म्हणजे रस्ता अजून 2 दिवस आधी लवकर झाला. तात्या साहेबांनी काल सगळ्या अधिकाऱ्यांना जाणीव धरलं महापालिकेच्या की आमचे सगळे मंत्री येणार आहेत, खासदार येणार आहेत, आम्हाला तातडीने रस्ता बनवून द्या. मलाही फोन आले, मी पण पोहोचलो. आम्ही म्हणलो हो हे अति महत्वाचं आहे. उद्या चुकून जर शिंदे साहेब आले आणि रस्ते असे दिसले तर बोलून जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळे त्यांनी 2 दिवसामध्ये इतक्या जलद गतीने काम केलं की मास्टिक मध्ये रोड बनवून आपला तात्पुरता रोड आपला त्यांनी मास्टिक मध्ये बनवून दिला. हे सगळे रोड सीसी मध्ये बनवण्यात आले. शिंदे साहेबांच्या माध्यमातून कुडाळ विलेज मध्ये शारदाबाई गोविंद पवार उद्यान त्याला साहेबांनी 16 कोटीचा निधी दिला. आज आपण वायकर साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेला त्याचा नारळ फोडला आणि विधानसभेच्या वेळेला वायकर साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलं. म्हणजे एक चांगली वस्तू शारदाबाई गोविंद पवार उद्यानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली. आपले चांगले रस्ते झाले. आपण 120 फुटाच्या रस्त्याच्या मागे लागलो, आपापाड्याच्या रस्त्याच्या वायडिंगच्या मागे आपण लागलो. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावंत साहेब, आपल्या इकडे देवकीबाई कंपाऊंड जे आहे ते स्मशान रिझर्वेशन आहे आणि ते महापालिकेला हँडओव्हर झालेलं आहे, परंतु तिकडे जायला रस्ता नाही आहे. तो रस्ता सुद्धा उघडण्यासाठी प्रथमेश नगरच्या नाक्यापासून तर तिथपर्यंत आपण नोटीस देण्याचं काम केलं. आपण तो सुद्धा लवकरात लवकर रस्ता आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून उघडण्याचं काम पूर्ण होईल. विविध समस्या वायकर साहेबांच्या माध्यमातून 2 वेळा आतापर्यंत उत्तर विभागामध्ये बैठका झाल्या. एक पहिली बैठक झाली की जनतेच्या समस्या काय आहेत त्या बाबतीत आणि दुसरी बैठक झाली की तुम्हाला मी दिलेल्या याच्यावरती तुम्ही कुठपर्यंत विषय आणले. अशा कोणत्याही प्रश्नाला सतत फॉलोअप घेणं किंवा त्याला छडा लावून देणं हे वायकर साहेबांच्या जोगेश्वरी मधलं काम आपण सगळं ऐकून होतो, परंतु आता ते आपल्याला प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळते आहे. आता आज आमचे चाचे साहेबांनी अनेक कार्यक्रम मागील 2 वर्षामध्ये ते नेहमी वया वाटप, छत्री वाटप, काही ना काहीतरी वाटप त्यांचं चालूच असतं. आज त्यांनी पुन्हा एकदा छत्री वाटपचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून घेतला आणि या कार्यक्रमाला आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांना त्याची आज संधी मिळाली.
आज साहेबांना आपण मराठी सगळे बोलतो, आपण संधी मिळणार आहे. त्यांच्या माध्यमातून आपला विकासाचा अजेंडा आपला कुठपर्यंत जातोय आणि त्यांनी त्यांच्या कुडाळ विलेज किंवा आपापाड्याच्या विकासासाठी वन विभागातील अनेक समस्या त्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारपर्यंत मांडल्या आणि मी त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. साहेब त्यांच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या विषयांबद्दल सांगतील अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम फार सुंदर प्रकारे नियोजनबद्ध केल्याबद्दल मी दिंडोशी विधानसभेच्या सर्वच पदाधिकारी आणि आयोजक आत्माराम चाचे साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या भागाचे स्थानिक नगरसेवक आत्माराम चाचे यांनी छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला खास करून दिल्लीमध्ये असताना सुद्धा आपल्या लोकांना भेटण्यासाठी यायला पाहिजे, कारण त्यांना पुन्हा सकाळी 6च्या प्लेनने जायचं आहे दिल्लीला. ते आपले सर्वांचे लाडके खासदार वायकर साहेब, दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख, आमचे मित्र वैभवजी खरडकर, अरुणजी सुर्वे, उपविभाग समन्वयक आमचे संजय फरक, सर्व शाखा प्रमुख, महिला पुरुष बंधू भगिनी मित्र, या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या आपापाडा भागामध्ये नव्हे तर कुडाळमध्ये शिवसेने अनेक नगरसेवक होऊन गेले. दरवर्षी छत्री वाटप असो, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असो, हे कार्यक्रम सातत्याने होत असतात आणि त्याचप्रमाणे चाचे साहेब या भागामध्ये नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तोच पायंडा कायम या भागामध्ये दरवर्षी छत्री वाटपचा कार्यक्रम असू दे किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव असू दे, असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. त्याचप्रमाणे आज छत्री वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे. या भागामध्ये वेगवेगळी पद्धतीने चाचे साहेब नगरसेवक असताना गेल्या 5 वर्षामध्ये, 5 वर्षापेक्षा 9 वर्ष होत आली आहे, अनेक कामं केली आणि आता वायकर साहेब आपल्याला खासदार म्हणून लाभलेले आहेत आणि चाचे साहेब बोलल्याप्रमाणे खरं आहे की वायकर साहेबांनी डोंबिवलीमध्ये ज्याप्रमाणे विकास केला, त्या ठिकाणी रस्ते, त्या ठिकाणी तिकडची गार्डन, मंदिरं, खास करून मंदिरं, अशा अनेक सुविधा लोकांना त्या ठिकाणी दिल्या आणि म्हणून तो ते वायकर साहेबांचा विकास बघून या दिंडोशीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे मतदान लोकांनी केलं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 तास लोकांची कामं केली, लोकांची सेवा केली. या भाग मुंबई शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही आपत्ती असो, कुठलाही प्रसंग असो, मुख्यमंत्री आपल्या त्या ठिकाणी धावून जायचे. त्याचबरोबर या भागातील, या महाराष्ट्रातील नागरिकांना जे जे काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न त्यांनी सरकारच्या माध्यमातून केला. लाडक्या बहिणीनं सुद्धा खुश केलं. असे अनेक उपक्रम सातत्याने 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारने या महाराष्ट्र राज्यामध्ये केले आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतील, वेगवेगळे पक्ष येतील. या दिंडोशी शहरामध्ये म्हणण्यापेक्षा कुडाळमध्ये, खास करून कुडाळपासून आपापाडा या भागामध्ये ट्रॅफिकची समस्या फार मोठी आहे. यावेळी ह्या ठिकाणची मुलं किंवा कामावर जाणारे कर्मचारी वर्ग असेल, अक्षरशः सकाळपासून सकाळी ज्यावेळी निघतो घरातून त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जरा रडकून दिला येते. कुडाळमध्ये रिक्षा मिळत नाही, ट्रॅफिकची समस्या
शाळेच्या बस आल्या, BSTच्या बस आल्या, तर अजून एक तास लेट, अशा अनेक समस्या ट्रॅफिकच्या या भागातील नागरिकांना भेडसावत आहेत. आणि वायकर साहेब गेल्या वर्षभरात या पुरामध्ये ट्रॅफिकची समस्या सुटावी म्हणून सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, मग SRAचे अधिकारी असतील, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांच्याशी बैठका घेऊन पुरामध्ये जे जास्तीत जास्त DPचे आपले रोड आहेत, त्या ठिकाणी घरं आहेत, त्या घरांना पर्यायी घर उपलब्ध करून ह्या भागातील ट्रॅफिक सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि ह्या ज्या बैठका घेतात तर आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीमध्ये समाविष्ट करून घेतात आणि आमचे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी ऐकून घेतात. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळात नक्कीच या आपापडा असेल, पुरा असेल, ही ट्रॅफिकची फार मोठी समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, शिवरेजची समस्या आहे, त्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल. SRAचे प्रश्न आहे, या ठिकाणी काही लोकांना अद्याप घरं मिळालेली नाही आहे, या लोकांना सुद्धा घरं मिळवून देण्यासाठी सातत्याने वायकर साहेब प्रयत्न करतायत, बैठका घेत आहेत आणि नक्की त्याला यश येईल. आणि आपण सर्वजण हा कार्यक्रमाला काटे साहेबांनी आपल्याला सर्वांना बोलवलेला आहे. त्याची वाटप आहे निमित्त जरी असलं की आपल्या भागातील आपल्या बांधवांना काहीतरी आपण त्या ठिकाणी लागतो. छत्रीच्या माध्यमातून का असेना आपला कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे, ही मनोधारणा आपल्या या भागाचे नगरसेवक असणाऱ्यांसाठी यांची असल्यामुळे आज त्यांनी आपल्याला सर्वांना बोलवून या ठिकाणी आपला सन्मान करावा, ही मनाची गाठ बांधून आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी जास्त वेळ न घेता मी इथे तुमचं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके उदाप्रमुख माननीय महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धर्मेंद्र आनंदगे यांना काही नतमस्तक होऊन आज आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 38 छत्रीवाटाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला आपले सर्वांचे लाडके खासदार रवींद्रजी वायकर साहेब यांनी आताच दिल्लीवरून या ठिकाणी आले आणि आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून ते उपस्थित झाले. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थितीबद्दल त्यांचं मी पहिलं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे दिंडोशी विभाग प्रमुख सन्माननीय वैभवदादा बरडकर यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे दिंडोशी विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख अरुण सुर्वे साहेब यांनी देखील मेहनत घेऊन या ठिकाणी कार्यक्रम करत आहेत, त्यांचं देखील अभिनंदन. त्याचबरोबर दिंडोशी विभाग सहकार समन्वयक विष्णू सावंत साहेब यांचं देखील अभिनंदन. त्याचबरोबर आमचे राजापूरचे राघव साहेब हे राजापूर नांदा साकारपा विधानसभेचे विभाग प्रमुख आहेत. ते देखील किरण साहेबांनी किरण साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी पाठवले, या ठिकाणी त्यांना निरोप घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील अभिनंदन. त्याचबरोबर आमचे मनसेतून आलेले परब साहेब यांचं देखील अभिनंदन. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व महिला शाखा प्रमुख, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, 38चे सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख आणि सर्व दिंडोशीतील सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि महिला पुरुष सर्वांचं मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाला आपण उपयोगाबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. कारण या पावसाच्या दिवसातून देखील आपण 6 वाजल्यापासून उपस्थित राहिला, त्याबद्दल आपलं देखील अभिनंदन. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण पत्रकार बंधूंना आम्ही आमंत्रित केलं, त्याबद्दल ते आलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आज आपले वायकर साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित झाले,
याचं महत्वाचं कारण आहे, आपण दिनदर्शी विभागामध्ये वायकर साहेब हे खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर उत्तर पश्चिमचे ते खासदार आहेत आणि ज्या वेळेला वायकर साहेब उभे होते, इलेक्शनला उभे राहिले, त्यावेळेला या ठिकाणी सर्व ठिकाणी फिरता आलं, कारण दिवस फार कोरडे होते आणि त्या पिरियडमध्ये वायकरचा सर्व विभाग फिरता आला नव्हता. परंतु आम्ही दोघांच्या पर्यंत जाऊन सर्वांना वायकर साहेबांनी योगेश्वरीमध्ये कसा डेव्हलप केला, कसा विकास केला आहे, हा एकच मुद्दा दाखवून आम्ही वायकर साहेब तुम्हाला मतदान करायला लोकांसाठी प्रवृत्त केलं होतं. परंतु आता आजचं बघितलं तर ट्रॅफिकचा प्रश्न तुम्ही योगेश्वरीचा सोडवला आहे, या पुराचा देखील आपण सोडवा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. कारण का पुराला खूप मोठं ट्रॅफिक हा मोठा पुराला लागलेली अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक नेते निवडून गेले, परंतु पुरासाठी कोणी जास्त लक्ष दिलं असं म्हणावं लागेल. कारण वायकर साहेब तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागेल अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण या मतदारसंघात पुरा विलेज मध्ये यायचं म्हटलं तर खूप लोकांना ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. या ठिकाणी खूप समस्या आहे. आज देखील म्हटलं पाण्याची टाकी या ठिकाणी जवळ वाटत आहे, परंतु पाण्याची टाकीतून जवळ आमच्या केंद्रावर पाण्याची टाकी आहे, परंतु इथल्या लोकांना पाण्याचा खूप प्रॉब्लेमच आहे. कारण आम्ही रोज तुम्ही मध्यंतरी ही वाटाची मीटिंग घेतली होती आणि तुमच्या त्या मीटिंगचा खरोखर फायदा झाला असा की तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या विभागात पाणी चालू झालं होतं. एक महिना या गोष्टीला झाला, तुमच्या माध्यमातून त्यावेळेला जी मीटिंग घेतली त्याचा एक चांगला फायदा झाला. आणि आता गेले 8 दिवस थोडा या विभागात पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. मी स्वतः एमसी अधिकाऱ्याला सांगणार की आम्हाला परत वायकर साहेबांची मीटिंग घ्यावी लागेल. कारण का वायकर साहेबांनी मीटिंग घेतली त्याच्यानंतर थोड्या दिवसात इकडे हा पाण्याचा प्रश्न सुटला होता. दुसऱ्या दिवशी सुटला, शनिवारी आपण मीटिंग घेतली होती आणि रविवारपासून पाण्याचा प्रश्न आपला सुटला होता. पण आता परत त्याचबरोबर आमचे वैभवदादा भरटकर हे सुद्धा आपल्या विभागासाठी नेहमीच चांगल्या गोष्टी कुठे करता येतील, काय विषय असतील यासाठी आपल्या माध्यमातून या विभागासाठी निवडणूक विभागासाठी नेहमी कार्यरत असतात, नेहमी सर्वांच्या अडचणीला धावून जातात. मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि आता या ठिकाणी आपण छत्री वाटपाचा जो कार्यक्रम घेतला आहे, या कार्यक्रमासाठी मी आपल्याला या विभागात नागरिकांना आपली छत्री वाटप म्हणजे कार्यकर्ते आपले एकत्र जमावेत आणि त्यांना काहीतरी आपल्या पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या अनेक योजना आपल्या सर्वांसाठी या महाराष्ट्रावर आणलेल्या आहेत. त्याच्यात लाडकी बहीण आहे, आरोग्य विमा आहे, आपला दवाखाना आहे, अशा अनेक खूप योजना आपल्याला रोज व्हॉट्सअपवरती नवीन नवीन योजना आलेल्या असतात. महिलांना हाफ तिकीट, एसटी मध्ये हाफ तिकीट, अशा अनेक योजना आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आपल्या सर्वांना त्याचा फायदा होत आहे. असेच फायदे आपल्याला या शिवसेनेच्या माध्यमातून मिळणार आहेत, मिळत जाणार आहे. आपण शिवसेना पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभे राहा असं बोलतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्याला सांगायचं झालं तर शिवसेनेचं 20% राजकारण आणि 80% समाजकारण या उद्देशानं आपण या विभागातील नागरिकांना आज या ठिकाणी आपण छत्री वाटपाचा कार्यक्रम म्हणजे समाजसेवा. आपल्या नागरिकांना काहीतरी आपण देणे लागतो. आपण ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं असतं त्यांचं आपण काहीतरी देणे करायला लागतो. त्यासाठी आपण आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी गेली 8-9 वर्ष मी हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेत असतो. त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आपले खासदार रवींद्र वायकर साहेब, आपले वैभवदादा भरटकर, विष्णू सावंत साहेब,
म्हणजे अरुण सुर्वे साहेब, सर्व शिवसेना शाखेचे 38 पदाधिकारी, शाखा प्रमुख विलास सोमने, सुमनताई सावंत, आमची सोनेरी सीता चाचे आणि असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहून आपण या महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि एकनाथजी शिंदेसाहेब आजचे उपमुख्यमंत्री यांनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये पक्षासाठी जे काम केलं त्याच माध्यमात त्याच्या हाच एक समाजसेवेचा एक भाग आहे. आमचे शिंदेसाहेब 18 तास काम करतात आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोचतात. 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं कार्यकर्त्याला जपा असा एक त्यांनी एक संदेश सर्वांना दिला आहे आणि त्या संदेशातूनच आपण आज या आपल्या विभागातील नागरिकांना म्हणजे माझ्या मतदारांना सर्वांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. चाचा साहब कितने लोगों को आपने छाता बांधा? आज या ठिकाणी आपण काही वाटलेले आहेत, परंतु आपण या ठिकाणी 2000 छत्र्या या 38 वार्डसाठी आपण तयार केलेल्या आहेत आणि त्यात आपण या ठिकाणी 2000 छत्र्या आपण या ठिकाणी वाटणार आहोत. बीएमसीची नगरसेवक तुमची तयारी कशी आहे जरा सांगा. या विभागामध्ये आपण आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या विभागामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम केलं आहे त्यांच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी विभागातील सर्व नागरिकांसाठी अहोरात्र काम करत आहोत. मग तो हॉस्पिटलचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठल्या गावी जाण्याचा प्रश्न असेल. आता गावी जायचा प्रश्न येतो आहे. आम्ही गावी जाण्यासाठी ST बस मागच्या वर्षी आम्ही आमच्या वार्डमधून 28 गाड्या ST बस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आपण गाड्या सोडल्या होत्या. या वर्षी देखील आपण या ठिकाणी ST सोडण्यात येणार आहे. रवींद्र वायकर साहेब हे स्वतः अभ्यासू व्यक्ती आहे आणि गेली अनेक वर्ष ते महापालिकेत त्यांनी काम केलेलं आहे, महाराष्ट्राच्या विधानभवनात त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते महाराष्ट्राच्या दिल्लीमध्ये काम करत आहेत. त्यांचं काम पाहिलं तर त्यांच्या कामावरतीच त्यांना खासदार बनवण्यात आले. या विभागात देखील त्यांचं नेहमीच यांचं लक्ष असतं. आज मी काल त्यांना रात्री मेसेज टाकला होता की साहेब मी तुमच्या हस्ते छत्री वाटपा कार्यक्रम मला प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही पाहिजेत. ते म्हणाले मी दिल्लीत आहे रे, आता कसा येऊ, परंतु म्हटलं नाही तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही आमचे विभागाचे खासदार आहात, तुम्ही यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी ताबडतोब आपल्याला होकार दिला आणि आज दुपारी रात्री त्यांनी फोन केला होता, परंतु माझा फोन सायलेन्स नसल्यामुळे घेता नव्हता आला. परंतु आज त्यांनी सकाळी फोन केला आणि म्हणाले मी तुझ्या कार्यक्रमाला येतो आहे, मी आता येतो, परत सकाळी मला उद्या दुसरा कार्यक्रम आहे, मला जायचं आहे असं त्यांनी एक आनंदानं उत्साहानं आपल्या विनंतीचा मान ठेवला. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. कारण का वायकर साहेब यांचे आभार मानावे तेवढे कमीच, कारण का ते तिथे गेल्यानंतर आपले जे काही विषय असतात त्याला ताबडतोब योग्य प्रकारे उत्तर देत असतात. आम्हाला खरोखर त्यांच्याविषयी आनंद आहे आणि पुराचे जे काय प्रश्न आहेत ते वायकर साहेब सोडवतील अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण का वायकर साहेबांशिवाय हा इकडे जे काम करणं हे वायकर साहेब जे त्यांच्या जोगेश्वरी जे काम केलेलं आहे आणि हे सांगूनच आम्ही त्यांना मतदान खासदारकीला जे निवडून दिलं होतं त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की त्यांनी जोगेश्वरीमध्ये जे काम केलं होतं. तर आमची एक अशी इच्छा आहे की दिंडोशीमध्ये सुद्धा त्यांनी असं जे काम करावं यासाठीच आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि खरोखर चांगले एक खासदार आपल्याला मिळालेले आहेत. त्याचं मला त्यांचं देखील अभिनंदन करावं. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.